महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, संविधानकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज उपस्थित वार्ड क्रमांक 181 ची जनता, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजिंक्य पगारे, खरं म्हणजे यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपलं मत वंचित बहुजन आघाडीला, आपलं मत अजिंक्य पगारेला देण्यासाठी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार. परंतु चार सभेचे कार्यक्रम आणि त्याच्यानंतर उद्या नागपूर येथील कार्यक्रमासाठी आज रात्रीच्या 9:30च्या प्लेनने ते नागपूरला निघून गेले आणि त्यांची जागा जरा भरून काढण्याचा मी प्रयत्न आज 10-15 मिनिटांमध्ये करतो. राखीव खिलाडी आहे, आल्यावरती 4 आणि छक्के मारतो, पण उमेदवाराला विजयी करून जातो. मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली राजकीय ताकद मागच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिली. जे रिझल्ट 15 दिवसापूर्वी आले त्याच्या माध्यमातून येथील जे सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, ते चौकन्ने झाले. जर हीच घोडदौड ह्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये राहिली तर आमचं काही खरं नाही हे त्यांना आज कळून चुकलेलं आहे. त्या माध्यमामधून आज ह्या वॉर्डामध्ये जो वॉर्ड क्रमांक 181 आहे त्याच्यामध्ये जो प्रकार झाला, वंचित बहुजन आघाडीला तिथे महाराष्ट्रामध्ये एकच चिन्ह मिळालं पण इथे मिळून दिलं नाही, हे साजिद आहे. परंतु आपण सगळ्यांनी निश्चय करायला पाहिजे की किल्ली ही गुरु किल्ली आहे, ही मास्टर किल्ली आहे. सगळ्या समस्येने हे ज्या किल्लीने आपल्या समस्या सोडू शकतो असे किल्ले आपण आपल्या समोर नजरेसमोर ठेवायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये किल्ली आणि ईव्हीएम मशीनवरती 12व्या क्रमांकाची किल्ली आहे, त्याचं बटन दाबून यांना प्रचंड मताने पगारेला निवडून द्या ही कळकळीची विनंती करण्यासाठी आलेलो. अनेक वर्षाचा इतिहास आहे या देशामध्ये. ह्या मुंबईमध्ये मी बघतोय लोकांना आता मोगळे यांनी सांगितलेला आहे 70,000 कोटीचा फंड या महापालिकेचा आहे, 70 लाख काहीतरी कोटीचा. अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या, विकास कोणाचा झाला? जे चांगले एरिया, ज्या एरिया आधीच चांगल्यापैकी सुशोभित आहे, ज्या एरियामध्ये चांगल्या सुखसोयी आहेत, त्या एरियाचा विकास झालेला आहे. जे एरिया स्लम्स आहेत, जेथे एसआरए आहे, जेथे वंचित समाजाची लोक राहत आहेत, अशा लोकांच्या विकासाचा कधीही नामलेख झालेला नाही. हा असलेला महापालिकेचा फंड कधी येथे वळलेला नाही. त्यांना कळलेलं आहे
की ह्या लोकांना जरा पैशाचं आम्ही दाखवलं तर हे लोक आपल्याला निवडून देतात, हा भ्रम या काळामध्ये आपल्याला खोटा पाडावा लागेल. अशा प्रकारचं जर कोणी येत असतील तर अशा लोकांना नाही म्हणून सांगा, बाबा आमचं मत वंचित बहुजन आघाडीला देण्यात येणार आहे आणि अजिंक्य पगारेला आम्ही निवडून देण्यात येईल. या वडाळ्याबद्दल सांगायचं झालं तर वडाळ्यामध्ये एक मास्टर प्लॅन चाललेला आहे जो मला कळलेला. हा संपूर्ण वडाळा ही वस्ती येथून उठवून ही वस्ती दुसरीकडे कुठेतरी न्यायची आहे आणि ह्या वडाळ्याचं एक मोठं सेंटर जे बीकेसी सारखं सेंटर आहे ते सेंटर बनवण्याचा डाव या स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, केंद्र सरकारचा आहे आणि महापालिकेचा देखील डाव आहे. हा आपण ओळखायला पाहिजे. जर आपण अशा प्रकारचे उमेदवारांचे अजिंक्य पगारेसारखे जर उमेदवार येथे निवडून गेले तर ते त्याचा विरोध करतील. आजपर्यंत आपण रस्त्यावरच्या लढाया लढलो, आपल्या समस्या आपण त्याच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत. परंतु वेळ आलेली आहे जे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 36 मध्ये सांगितलं होतं की एक वेळ अशी येईल की तुम्हाला सत्ताधारी समाज या देशामध्ये बनवावा लागेल. मी सांगतो आज वेळ आलेली आहे. आपले प्रतिनिधी आपण निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. संपूर्ण वडाळा हा एरिया बघितला, 181 वॉर्ड बघितला. येथे दलित समाज आहे, वंचित समाज आहे, मराठी लोक, हिंदी भाषिक लोक, मुस्लिम लोक आहेत. आज देशामध्ये ह्याच लोकांवरती हल्ले चाललेले. 25 डिसेंबर जीसस क्राइस्टचा बर्थडे महाराष्ट्रामध्ये आणि देशाभरामध्ये यांच्यावरती हल्ले झाले. मुसलमान तर यांच्या टार्गेटवरती आहे. मुसलमानांना हक्क मिळवून देऊ शकत नाहीत ही लोक. दुय्यम नागरिकत्व म्हणून मुसलमान येथील बघितला जातो. आज संपूर्ण मायनॉरिटीजने एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज झाली. सत्तेच्या किल्ल्या आपण आपल्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वाचायचं असेल या मुंबईमध्ये, येणाऱ्या काळामध्ये आपल्या वस्त्या टिकून ठेवायच्या असतील, येणारी आपली पिढी जर सुरक्षित ठेवायची असेल तर राष्ट्रीय जंग या देशामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि टिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याची मुंबईमधून सुरुवात या वॉर्ड क्रमांक 181 मधून व्हायला पाहिजे. मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आज निर्माण झालेली आहे. आज ज्याप्रमाणे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेले आहात, एक निर्धाराने जमलेले आहात की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इथून जिंकून देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आज या मुंबईमध्ये अनेक वॉर्ड आहेत की आपली ताकद 16 तारखेला आपल्याला दिसेल. सत्तेमध्ये आपण हिस्सेदारी मागतोय. बाबा सत्ता आज आम्हाला पाहिजे. सत्तेच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांचा विकास करू. सत्तेच्या माध्यमातून आमच्या एरियाचा आम्ही विकास करू. आज येथे आमदार बघितले गेल्या 9 टाइम इथून निवडून आलेले आमदार आहेत, परंतु विकास त्यांनी घडवलेला नाही. फक्त इथे बाबासाहेबांचा पुतळा त्यांनी लावला 6 डिसेंबर रोजी. त्यावेळेला मला निमंत्रण दिलं. मी बोललो येऊ शकत नाही बाबासाहेबांचे पुतळे उभारू नका. बाबासाहेबांचे पुतळे उभारून तुम्हाला येथील जनता भुलणार नाही आणि मतं देणार नाही. हे डिव्हिजन करण्याचा हा भाग आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो. या 6 डिसेंबर रोजी 14 एप्रिल रोजी आपण लाखोच्या संख्येने चैत्यभूमीमध्ये जातो. अशा प्रकारचे पुतळे निर्माण करून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ह्या लोकांचा आहे. त्यांच्या चालीरीती आज ओळखण्याची गरज आहे. म्हणून एक ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये जाणं,
मुंबईच्या महापालिकेमध्ये जाणं, जो काही 70,000 कोटीचा भांडवल आहे या मुंबईचं, त्याच्यावरती आपला हक्क दाखवणं, त्याचा फंड या वडाळ्यामध्ये येऊन आपला विकास करणं गरजेचं आहे. आपल्यातलेच काही लोक आज उभे राहिलेले आहेत. मी येत असताना बघितलं, जे लोक या प्रस्थापित लोकांनी त्यांना पैसा देऊन उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही देखील एक मोठी चाल आहे या वॉर्डामध्ये. हे देखील आपण जाणार नुसत्या ब्लू टोप्या घालून काही रिपब्लिकनवाले होत नाही. सच्चे आंबेडकरवादी, सच्चे बहुजनांच्या विचाराचे होणं गरजेचं आहे. 10 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करेन की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजिंक्य पगारे यांना भारी आणि बहुमताने निवडून द्या, एवढं आवाहन करतो आणि मी रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.